करतो आहोत। मतदान सक्तीचं करावं का तशी याचिका विश्वास ठाकूर आणि त्यांचे सहकारी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली आहे। मी जातोय थेट नाशिकला विश्वास ठाकूर यांच्याकडे। ठाकूर, तुम्ही ऐकलत काय चर्चा झाली? लोकशाही विरोधी आहे असा एक मुद्दा निघाला, दुसरं म्हणजे सक्ती असू नये पण काहीतरी लोकांना इन्सेंटिव्ह द्यावा असा एक मुद्दा निघाला, आणि विनय सहस्त्रबुद्धे जे म्हणाले जिथे सक्तीचं केलंय तिथेही फारसा फरक पडलेला नाहीये। काय म्हणणं आहे तुमचं सुप्रीम कोर्टामध्ये? तुम्ही काय युक्तिवाद करणार आहात? त्याच्यापूर्वी मला गाडगे साहेबांना आणि सहस्त्रबुद्धे दोघांनाही मला एक प्रश्न करायचा आहे की जर मतदानाचं हे सक्तीचं करायचं नाही असं म्हणतात तर पार्लमेंटमध्ये तुमचा व्हीप का बजावला जातो जर प्रत्येकाला अधिकार द्यायचा नाही असं जर यांचं म्हणणं असेल तर हा माझा या दोघांसाठी प्रश्न आहे। मजिद मेनन साहेबांनी आता बरोबर मांडलं, इन्सेंटिव्ह द्यायला नको या गाडगे साहेबांच्या मताशी मी 100% सहमत आहे, त्याच्यात वादच नाही। कुठल्याही प्रकारचं प्रलोभन द्यायला नको, परंतु एक आपला अधिकार आहे आणि आपल्याला चांगली आणि सक्षम लोक जर द्यायचे असतील तर नाही नाही ठाकूर, मला तुम्हाला विचारायचं आहे, व्हीपच्या मुद्द्याला गाडगीळ उत्तर देतील, पण मला तुम्हाला विचारायचं आहे अशा प्रकारे कंपल्शन किंवा सक्ती करणं हे लोकशाहीच्या आत्म्याविरोधी नाहीये का? नाही, मला असं वाटतं की आता आपण तर पोलिंग घेतलं 71% लोकांचं त्याच्यामध्ये नाही असं म्हणणं पडलेलं आता तुमच्या एकंदरीत बोलण्यावरून माझ्या लक्षात आलं। पण मला स्वतःला असं वाटतं की एखादी चांगली घटना जर घडायची असेल किंवा चांगलं व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर हे सक्तीचं होणं गरजेचं आहे। कारण 50 आणि 55% वोटिंग झाल्यानंतर ज्या पक्षाला किंवा ज्या उमेदवाराला 15 ते 20% मतं पडतात तो माणूस आपल्यावर आपलं प्रतिनिधित्व म्हणून करतो। हे लोकशाहीमध्ये कितपत योग्य आहे? हे योग्य आहे का? मला वाटतं हे योग्य नाहीये, हे सुदृढ लोकशाहीचं लक्षण नाही असं माझं स्पष्ट मत आहे।